नमस्ते. गणपती बाप्पाला 21 मोदक आवडतात हे तुम्हाला माहिती आहे. परंतु गणपती बाप्पाला 21 पत्रीसुद्धा वाहिल्या जातात. याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 21 पत्री म्हणजे काय? तर 21 वनस्पतींची पाने हे गणपती बाप्पाला वाहिली जातात. आयुर्वेदानुसार त्याचं काय महत्त्व आहे ते आपण बघूया. पहिली वनस्पती म्हणजेच की पिंपळ. पिंपळाच्या पानावर लहान मुलांना जेवू घातलं जातं, ज्याने बुद्धीचा विकास होतो. त्याचबरोबर झोपेसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. दुसरी म्हणजे जाई. ही वनस्पती तोंडामध्ये जखमा झाल्या असतील, फोडं आले असतील तर त्यावर वापरली जाते. त्याचबरोबर जुन्या जखमेवर सुद्धा याचा वापर केला जातो. तिसरं म्हणजे अर्जुन. कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असल्याकारणाने हाडे मजबूत करते व हृदयरोगावर सुद्धा उपयुक्त आहे. चौथी वनस्पती म्हणजेच की पांढरी रुई. याचा वापर हत्तीरोग व कुष्ठरोगावर केला जातो, परंतु याचा वापर हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. पाचवी वनस्पती म्हणजेच की मारवा. ही वनस्पती भाजलेल्या ठिकाणी, जखमेवर व जुन्या डागांवर उपयुक्त आहे. सहावी वनस्पती म्हणजेच की दुर्वा. गणपती बाप्पाची आवडती वनस्पती. ही अत्यंत शीतल असल्याकारणाने जळजळ व शरीराची उष्णता व दाह कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाते. सातवी वनस्पती आहे डोरली म्हणजेच की काटेरिंगणी. याचा उपयोग हा पचनाच्या रोगावर त्याचबरोबर मूत्ररोगावर केला जातो. आठवी वनस्पती आहे कण्हेर. याचा उपयोग हा वातरोगावर केला जातो. याद्वारे विशिष्ट तेल बनवले जातात. नववी वनस्पती आहे देवदार. याचा उपयोग सर्दी, पळसा व दंतरोगांमध्ये केला जातो. त्याचबरोबर 10वी वनस्पती आहे तुळस. याचा उपयोगसुद्धा सर्दी खोकल्यामध्ये केला जातो. 11वी वनस्पती आहे आघाडा. याचा उपयोग हा मुखरोग, दंतरोग व स्त्रीरोगावर केला जातो. 12वी वनस्पती आहे डाळिंब. याचा उपयोग हा जंत व काविळीवर केला जातो. 13वी वनस्पती आहे शमी. ज्याचा उपयोग दमा, त्वचारोग यावर केला जातो. 14वी वनस्पती आहे शंखपुष्पी. याचा उपयोग हा ब्रेन टॉनिक म्हणून केला जातो. 15वी वनस्पती आहे धोत्रा. याचा उपयोग हा वेदनाशामक म्हणून केला जातो. त्याचबरोबर दमावर सुद्धा याचा उपयोग केला जातो. 16वी वनस्पती आहे बेलपत्र. याचा उपयोग हा अतिसार, जंत व आव यामध्ये केला जातो. 17वी वनस्पती आहे मधुमालती. याचा उपयोग फुफ्फुस, त्वचा यावर केला जातो. 18वी वनस्पती आहे माका म्हणजेच की भृंगराज. याचा उपयोग हा केश व त्वचा रोगावर केला जातो. त्याचबरोबर काविळीतसुद्धा याचा वापर केला जातो. 19वी वनस्पती आहे बोर. याचा उपयोग हा चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुल्यांवर केला जातो. त्याचबरोबर तापेत